भागवद्गीता जशी आहे तशी श्रीमद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. अध्याय पहिला. अर्जुन विषादयोग. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. श्लोक पहिला. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समन्विता युयुत्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्तत संजया. धृतराष्ट्र संजयाला म्हणतो, हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? तेव्हा तात्पर्य. भगवद्गीता ही मोठ्या प्रमाणावर वाचली जाणारे अस्तित्ववादी विज्ञान आहे व त्याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की मनुष्य भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांच्या मदतीने भागवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केला पाहिजे आणि या प्रकारे वैद्यकीय हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण भागवद्गीतेमध्ये आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भागवद्गीता प्रत्यक्ष भगवानाकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतू रहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भगवान असेल तर हे समग्र वैद्यकीय ज्ञान तसेच जगातील इतर सर्व क्षेत्रामधील ज्ञान त्यांना समजले. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणारे देखील सर्व गोष्टी त्या भगवद्गीतेमध्ये पाहू शकाल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तित्ववादी विज्ञान आहे. महाभारतात वर्णलेले धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंतांनी जेव्हा आपल्या पृथ्वीतलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले. येथे धर्मक्षेत्र म्हणजे जेथे धार्मिक कार्य केले जातात असे ठिकाण हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनांच्या बाजूने उपस्थित होते. कुरुचा पिता म्हणजे धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांचा अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळे त्याने आपल्या सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले. पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपल्या धाकटा भाऊ पांडूचे पुत्र कुरुक्षेत्र येथे रणभूमीवर एकत्र आले असल्याचे त्याला पुरेपूर खात्री होती. तरीसुद्धा त्यांची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावामध्ये तडजोड व्हावी अशी त्यांची इच्छा नव्हती आणि त्यांच्या युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चिंतपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राच्या वैद्यकीय साहित्यामध्ये सर्वकाळातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविले. युद्धातील अंतिम निर्णयावर होणारा परिणाम तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. याचा पराभव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकतःच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथेच युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडू आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकत्रित कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यासाठी आले आहे.
त्यांनी मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळांचा वारसा हक्क हातून वगळले. यावरून कोणत्याही धृतराष्ट्राच्या आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी असलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रासहित इतर सर्व समूळ नायनाट केला जाईल. असे युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तांच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दाचा ऐतिहासिक आणि वैदिकीय महत्त्वपूर्ण हेही उद्देश महत्त्व आहे. श्लोक 2. संजय उवाच दृष्टा तु पांडवानिकायुध दुर्योधनास्तदा आचार्यमपश्यग्यं राजा वचनमब्रवीत्. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेल्या सैनिकाची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्यांनी पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. धृतराष्ट्र हा जन्मतःच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की आपली मुले आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीही सलोखा होणार नाही अशी त्यांची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या पराभवाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेल्या हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषयांना उद्विग्न झालेल्या राजाला त्याच्या प्रस्तावित करण्याचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या पराभवाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. यासाठी संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपल्या सेनापती म्हणजे द्रोणाचार्याकडे त्यांच्या आणि वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राज्यकारणी होण्यास पात्र होता हे कळून येतो. पण जेव्हा त्याने पांडू सैन्याच्या व्यूहरचना पाहिला तेव्हा जरी त्याने बाह्यकारी मुद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकत नव्हता किंवा नाही.